नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आलेलो आहे गावात तालुका कन्नड तर गाव लिपाणी। तर या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार बाबा रोडची काय दशा आणि कोणत्या निधीतून झाला आणि बा गावाला का बा एवढा त्रास आणि एवढे आपण बघू शकता का आपल्या सोबत का बा शेतकरी नेते का बा प्रकाश भाऊ आहे का बा त्यांची काय प्रतिक्रिया आहे का बा त्यांनी आज एवढं का बा 2 दिवसापासून ते गाळामध्ये बसलेले आहेत। या संदर्भात त्यांचं काय मी प्रकाश बोरसे स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कन्नड या ठिकाणी सांगू इच्छितो। गेल्या टर्ममध्ये जे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते अंबादास दानवे यांच्या पत्रावर हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला होता। जवळजवळ 8,85,00,000 रुपये ह्या रस्त्याला मंजूर झाले होते। पूर्ण हा कॉन्क्रीट हा रस्ता होता, परंतु त्यांचं पद खाली होताच श्रेयवादाची लढाई या ठिकाणी चालू झाली आणि जवळजवळ तालुक्यातले 45 कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी त्यांची प्रशासकीय मान्यता काढून टाकण्यात आली। जर ती प्रशासकीय मान्यता पुन्हा तात्काळ दिली नाही तर या ठिकाणी तीव्र अशा स्वरूपाचा आवरळी फाट्यावर असं आंदोलन सुरू होईल। या आंदोलनाची कदाचित ते आंदोलन या शासनाला पेलावणार नाही अशा पद्धतीचं हे आंदोलन होईल। म्हणून मी या शासनाला आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तात्काळ या रस्त्याचा निर्णय घ्यावा, याची पुन्हा कार्यान्वित करावी। हा रस्ता अवघ्या 1 ते 1.5 महिन्याच्या आत चालू करावा ही गावकऱ्यांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो। नाहीतर याचे परिणाम या शासनाला वाईट भोगावे लागतील हे सुद्धा या माध्यमातून इशारा देतो। नाही, हा रस्ता किती दिवसापासून असा झालेला आहे का बा? स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक आमदार येतो ह्या रस्त्यावर नारळ फोडतो, परंतु मला वाटतं 7 ते 8 पिढ्या होऊन गेल्या, परंतु ह्या रस्त्याचं काही उद्घाटन झालं फक्त, पण तो काही प्रत्यक्षात कार्यान्वित झाला नाही। परंतु विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याच्यावर भरघोस असा त्यांच्या पत्रावर निधी टाकला होता आणि त्याच्यातून हा रस्ता याचं टेंडर पण गेलेलं होतं, परंतु याला फक्त वर्क ऑर्डर याची बाकी होती आणि वर्क ऑर्डर बाकी असल्यामुळे त्यांनी याची प्रशासकीय मान्यता, त्यांचं पद जातात याची प्रशासकीय मान्यता काढून घेतली, ती पुन्हा कार्यान्वित करावी। जर तुम्हाला जर बा समोरच्या सरकारी कोणी अधिकारी असेल त्यांनी जर तुम्हाला जर कबा टाळायची उत्तर दिली पण लेखी आश्वासन दिलं त्याच्यावर तुम्ही ठाम आहे का? नाही, त्यांनी नुसतं लेखी उत्तर देऊन त्याच्यावर आम्ही ठाम नाही, तो प्रत्यक्षात कार्यान्वित झाला पाहिजे याच्यावर आम्ही ठाम आहे। बा आपण बघू शकता बा प्रकाश भाऊ आतापर्यंत गोरगरिबांसाठी व शेतकरी संघटनेचे त्यांचे तालुका अध्यक्ष पद भोगताय। तर या संदर्भामध्ये गोरगरिबांसाठी त्यांनी आतापर्यंत लढा करत आले। मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, लिपाणी।